हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. आजकाल अवघड झालंय. काहींना बायको भेटेना आणि ज्याला भेटली त्याला सांभाळता येईना आणि ज्याला सांभाळता येते ती नवऱ्यासोबतच राहीना. बरोबर आहे ना? बायको: तुम्ही सारखं सारखं माझ्या माहेरच्या बद्दल का बोलता? जे काय बोलायचं ते मला बोला. नवरा: हे बघ, टीव्ही खराब होतो तेव्हा आपण टीव्हीला काही बोलतो का? शिव्या तर कंपनीलाच देतो ना. हिरव्या पालेभाज्या खाऊन जर ग्लो येत आला असता तर आज म्हैस हरणासारखी दिसली असती. तसं काही नसतं. म्हणून भजी, वडापाव, पिझ्झा, पाणीपुरी बिंदास खा. मुलगा: बाबा, एक ग्लास पाणी द्या ना. बाप: स्वतः उठून घे. मुलगा: प्लीज द्या ना बाबा. बाप: आता थोबाडीत मारीन तुझ्या. मुलगा: थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा. सासू: माझ्या पोराला हिने काहीतरी खाऊ घातलं आणि काळा जादूटोणा केला त्याच्यावर. सून: म्हातारे, तेवढा काळा जादूटोणा येत असता तर आधी तुझ्यावर केलं असतं आणि नंतर पुऱ्या खानदानावर केला असता. चीन क्रिकेट का खेळत नाही? कारण टेक्निकली प्रॉब्लेम आहे. सर्वांचे चेहरे एकसारखेच असतात. जो आउट होणार तोच पुन्हा तोंड धुवून येऊ शकतो. मित्र: लग्न म्हणजे काय असतं? नवरा: लग्न म्हणजे अशी कंपनी आहे जिथे बॉस बायको असते, एम्प्लॉई नवरा असतो आणि सॅलरी फक्त आदेश. बायको: लहानपणापासून मला एकच आवड होती की मी नवऱ्याची खूप सेवा करावी. नवरा: मग का करत नाहीस? बायको: गेले ते दिवस, संपल्या त्या आठवणी, आवडी निवडी. ट्रॉफिक पोलिसांनी अडवलं. पोलीस: काय रे, तुझी गाडी गॅसवर आहे? बंडू: नाही. पोलीस: मग डिझेलवर आहे? बंडू: नाही साहेब. पोलीस: बर, मग पेट्रोलवर आहे? बंडू: नाही. पोलीस: अरे मग कशावर आहे? बंडू: इन्स्टॉलमेंट्सवर आहे हो साहेब. No, 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 no. पुण्यातील बायकांचा गट ताजमहाल पाहायला जातो. ताजकडे पाहत त्यातल्या रुक्मिणी काकू म्हणतात, अगो बाई, आमच्याकडे कपाटात फळीवर आहे, अगदी तसाच आहे. कुछ लोग बीमारी ठीक होने के श्रेय डॉक्टर को नहीं, रुपयों को देते हैं. 3,000 रुपये लगा तब जाकर ठीक हुआ. लहानपणाची सर्वात मोठी अफवा. चला, भूर जायचंय. आयुष्याचा पार धूर झालाय, पण ते भूर कुठं आहे अजून कळालेले नाही. ऐका ना, हे गुगल पुरुष आहे की स्त्री? नवरा: स्त्री. बायको: कसं काय ओळखलं तुम्ही? नवरा: कारण आपला प्रश्न पूर्ण होण्याआधीच ते सल्ले द्यायला लागतं. राम: आजी, आज देवपूजेची घंटा हळूहळू वाजव. आजी: का रे राम? राम: देवाची तब्येत आज ठीक नाही वाटतं. आजी: चूप, काहीतरी बडबडू नको. राम: काहीतरी नाही, खरंच सांगतो. आज शेजारचे डॉक्टर म्हणे आज देवा घरी गेलेत सकाळी. एक गर्विष्ठ शास्त्रज्ञ: तुम्ही मला देव दाखवा. पुणेकर: तुम्ही मला ऑक्सिजन दाखवा. शास्त्रज्ञ: थोडा वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन काय आहे ते कळेल. पुणेकर: तुम्ही थोडा जास्त वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला देव दिसेल. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.
शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा.